अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीचा सण अगदी जवळच आलेला आहे. तर हा सण प्रत्येक घरात अतिशय गोडीने आणि उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. हा सण अगदी काही अवघ्या दिवसांवरच आलेला आहे. दिनांक 7 सप्टेंबरला गणेश चतुर्दशीचा सगळीकडे उत्सव साजरा करण्यात येईल. तर मैत्रिणींनो, गणेश चतुर्दशी ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रोजी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या घरात, मंडळात सगळीकडे गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व अतिशय पौराणिक मान्यतांप्रमाणे खास मानण्यात आलेलं आहे. गणेश चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होतं आणि बाप्पांची सेवा केली जाते. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचं आराधना करताना आणि आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करताना ही स्थापना आपण नेमकं कशी करावी आणि कोणते नियम पाळावेत याबद्दलची सर्वात अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आता आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त. तर पंचांगानुसार गणेश चतुर्दशी दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होणार आहे आणि दिनांक रविवार 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 ही गणेश चतुर्दशी संपणार आहे. तर मूर्ती स्थापनेचा मुहूर्त आहे सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 म्हणजेच आपण दिनांक 7 सप्टेंबरला 2:31 या शुभ मुहूर्तावर केव्हाही आपण गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून स्थापना करू शकतो. बघा, मुहूर्त पुन्हा एकदा सांगते. गणपती बाप्पांच्या मूर्ती स्थापनेचा मुहूर्त आहे 11:03 पासून दुपारी 1:34 या 2 तासात आपण आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो. तर आपण आता घरात गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, यामुळे आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. तर मैत्रिणींनो, आपल्या घरात जर गणपती बाप्पांच्या मूर्तीची आपण स्थापना केली असेल तर आपण गणपती बाप्पांना अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर रोज सकाळी दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे आणि आरती देखील करायची आहे. त्याचप्रमाणे जितके दिवस आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान असतील तितके दिवस आपण कमीत कमी 3 वेळा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे, प्रसाद दाखवायचा आहे. प्रत्येकाच्या घरात गणपती स्थापनेची दिवस अगदी वेगवेगळे असतात. कोणी 3 दिवस, कोणी 1.5 दिवस, तर कोणी 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करत असू. तर ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजाने तुम्ही किती पण दिवस गणपती बाप्पा ठेवा, पण किमान गणपती बाप्पांना दिवसातनं 3 वेळा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपले गणपती बाप्पा जितक्या दिवस आपल्या घरी आहे तितक्या दिवस आपण मांसाहार करायचा नाही किंवा इतर तामसिक पदार्थ खायचे नाहीत. आपण नेहमी सात्विक भोजनच आपल्या घरात गणपती बाप्पा असेपर्यंत करायचे आहे. चौथी गोष्ट म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण उपवास देखील ठेवू शकतो. या दिवशी आपण गणपती बाप्पांचा अतिशय आवडता नैवेद्य म्हणजे गणपती बाप्पांना आपण 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नक्कीच दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांची स्थापना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणपती बाप्पांची स्थापना आपण योग्य दिशेलाच करायची आहे. गणेशाच्या मूर्तीची घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला आपण स्थापना करायची आहे. हे अतिशय शुभ मानले जाते. आणि या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असू त्या ठिकाणी आपण गंगाजल शिंपडायचं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गोमूत्र नक्कीच शिंपडू शकता. आणि गणपती बाप्पांना ज्या रूममध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण स्थापन केले आहे त्या ठिकाणची रोजच्या रोज आपण स्वच्छता देखील करायची आहे आणि गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती आणू शकता, पण शेंदूर, लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती
आणणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे या रंगाची मूर्ती जर तुम्ही घरी आणली तर अतिशय उत्तमच. तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पांची मूर्ती आणली तर काहीच चुकीचं नाही, पण शाडूची मूर्ती असेल तर फार फार उत्तम. यामुळे आपल्या पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही. घरात गणपती बाप्पा विराजमान असताना घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रोज आपल्या घरात संध्याकाळी गणपती बाप्पांचे मंत्र स्तोत्र लावायचे आहेत. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे. गणपती बाप्पांसमोर बसून आपण गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे आणि रोज एकदा तरी आपल्या वेळेनुसार आपण अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण रोज गणपती बाप्पांच्या 108 नावांचं स्मरण करू शकतो किंवा पठण देखील करू शकतो. त्याचप्रमाणे या गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही घरात गणेश पुराण देखील वाचू शकता. यामुळे आपल्यात नक्कीच बदल होतात. त्याचप्रमाणे या काळात आपल्या घरात कोणतेही तामसिक अन्न शिजवायचे नाहीत, घरात वादविवाद करायचे नाहीत, घरात कोणत्याही स्वरूपाची निगेटिव्ह वाक्य देखील आपण उच्चारायचे नाहीत. जेवढे प्रसन्न वातावरण ठेवता येईल तेवढे प्रसन्न वातावरण या काळात आपण नक्कीच ठेवायचे आहे. यानंतर आपण गणपती बाप्पांची कोणती उपासना करू शकतो तर आपण रोजच्या रोज गणपती बाप्पांना नवीन हार फुले अर्पण करायची आहेत. आदल्या दिवशी जी काही हार फुले आहेत ती आपण काढून गणपती बाप्पांना नवीनच अर्पण करायची आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वस्त्र देखील अर्पण करू शकता. यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला अभिषेक घालायचा असेल तर मेन मूर्तीवर अभिषेक न घालता तुम्ही आपल्या घरातील छोटी मूर्ती असेल तिला अभिषेक घालू शकता. सुपारी घेऊन गणपती म्हणून तुम्ही या सुपारीला देखील अभिषेक घालू शकता. अभिषेक घालताना तुम्ही गणपती बाप्पांच्या 108 नावाचा उच्चार करू शकता किंवा ओम गंग गणपती या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तर गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या घरातील वातावरण आपण नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण रोजच्या रोज गणपती बाप्पांची उपासना देखील करायची आहे. तर मैत्रिणींनो, जर या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला नक्कीच गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळतील व आपल्या हातून कोणत्याही चुका होणार नाहीत. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.